फ्रेंड्स, मुलांना टिफिन मध्ये काय हवंय असं विचारलं ना, तर ते असेच काय काय नावं सांगतात बरं का. जसं की ना पराठे, त्यानंतर बर्गर, सँडविचेस किंवा मग चीज बॉल्स, अशा ह्याचं ना मुलांना फार क्रेज असतं. तर काहीच हरकत नाहीये, पण आपण देऊ पण शकतो, पण ना हेल्दी वेनी किंवा त्यात काही पौष्टिकता किंवा ज्या न आवडणाऱ्या भाज्या जर ऍड केल्या ना, तर आई पण खुश होते आणि मुलं सुद्धा खुश होतात. हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण आहे ना एक सँडविचचा प्रकार करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण आहे ना हाय फायबर असं आहे ना मस्तपैकी एक छोटस स्नॅक झटपट होणारा आहे, ते आज करणार आहोत. टिफिन स्पेशल आपण आहे ना गाजराच्या सँडविचसाठी आपल्याला थोडं मिल प्रिपरेशन करायचंय. इकडे एका प्लेटमध्ये मी आहे ना 2 मोठे गाजर आहे ना असे तुकडे करून घेतलेले आहेत. थोडासा कोबी, कोबी अर्थात ऑप्शनल आहे, ह्याच्याऐवजी तुम्ही दुसरी भाजी टाकली तरी चालू शकतं. नाही तर नुसतं आपलं जे गाजर आहे तेवढं घेतलं तरी चालेल. इकडे एक मोठी मिरची घेतलेली आहे आणि इकडे एक छोटी ढोबळी मिरची घेतलेली आहे. आता हे आपण आहे ना एका चॉपरमध्ये टाकूया. हे चॉपरमध्ये टाकून आहे ना तुम्ही बारीक करू शकता अगदी हार्डली 2 मिनिटात. नाही तर मग तुम्ही किसून घेतलं तरी चालेल. चॉपरमध्ये मस्तपैकी यांना चॉप करून घेतलेल्या ह्या ज्या भाज्या आहेत मस्त बारीक झाल्यात. आता एका बाउलमध्ये काढूया. आजच्या टिफिनचं आहे ना मिल प्रिपरेशन म्हणजे इकडे चॉप केलेले व्हेजिटेबल्स, मिक्स व्हेजिटेबल्स. त्यानंतर मग इथे आपण आहे ना अर्धा बाउल आहे ना मेयोनीज घेतलेला आहे आणि फ्रूट म्हणून आपण आहे ना डाळिंब देणार, ते सोलून ठेवलेले आहे. आणि इथे आहे हळद आणि मीठ घालून उकडलेले स्वीटकॉर्न आपण ठेवलेले आहेत. इथे एक ना भांड घेतलेलं आहे, त्याच्यात आपण आहे ना सँडविचचं आहे ना सगळं स्टफिंग रेडी करणार आहे. यात ना आता आपण सगळं मेयो घालून घेऊया. फ्रेंड्स, तुम्हाला जर मेयो स्किप करायचा असेल, मेयो यूज नाही करायचं ना, तर एक उकडलेला बटाटा जो आहे तो छानपैकी ना स्मॅश करून घालू शकता. चवीप्रमाणे मीठ, थोडेसे चिली फ्लेक्स, लाल मिरची पावडर. आपण ना चॉप करताना एक हिरवी मिरची घातली होती, सो त्या पद्धतीने तुम्ही लाल मिरचीची पावडर ऍडजस्ट करू शकता. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. इथे आपण ना सँडविचचे जे स्टफिंग आहे ना ते रेडी करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आहे ना ते छान क्रीमी व्हायला पाहिजे, म्हणजे काय होतं की आपल्याला ब्रेडवर ते छान स्प्रेड करू शकतो आपण. म्हणून आता आपण सँडविच करायला घेऊया. सँडविचसाठी इथे आपण ना 2 स्लाइस घेतलेत. तर स्लाइस आहे ना म्हणजे किंवा ब्रेड तुमच्या चॉईसचा असू शकतो. इधर ब्राऊन ब्रेड किंवा व्हीट ब्रेड, कुठल्याही प्रकारचा तुम्ही ब्रेड घेऊ शकता. आपण आता बटर लावून घेत आहोत. आता आपण ना सँडविचचे स्टफिंग लावून घेऊया. फ्रेंड्स, इथे ना एक छोटीशी टिप आहे बरं का. हे जे स्टफिंग आपण केलं ना सँडविचचं, तर यात ना मेयोनीज आपण टाकलं ना, त्यामुळे ह्याला पाणी अजिबात सुटत नाही. सो हे जे मिक्सचर आहे किंवा स्टफिंग आहे ते तुम्ही ना फ्रीजमध्ये आदल्या दिवशी सुद्धा करून एका बाउलमध्ये किंवा मग एखाद्या ना कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता, म्हणजे सकाळी तुमचं काम फार इझी होईल. स्टफिंग पूर्ण लावलेलं आहे. आता दुसरी जी स्लाइस आहे त्याने आपण आहे ना छानपैकी हलक्या हाताने आपण प्रेस करून आहे ना छान सँडविच आपण इथे लावून घेतलेलं आहे. इथे आपण टोस्टर घेतलंय आणि सँडविचला या साईडनी आपण आहे ना बटर लावून घ्यायचं आणि हे ट्विस्ट करायचं, म्हणजे ती साईड खाली जाते आणि दुसऱ्या साईडला आपण हे असं बटर लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपण टोस्टर बंद करून छानपैकी आहे ना सँडविच आपण टोस्ट करून घ्यायचे. आपण टोस्टर आहे ना गॅसवर ठेवून घेतलेला आहे. 1-2 मिनिटं आपण आहे ना लो फ्लेमवर हे छानपैकी टोस्ट करून घेऊया. 1-1.5 मिनिटं झालं की आपण आहे ना ट्विस्ट करून चेक करूया. हे बघा, मस्त झालेला आहे. ह्याच्यापेक्षा जास्त टोस्ट करायचं नाही, कारण का माहितीये का की आपण ज्या वेळेला टिफिन मध्ये देतो ना तर ते असं सॉगी होतं, कडक होतं. किंचित असं मांसर राहण्यासाठी आपल्याला ना थोडस फक्त आहे ना भाजायचंय. आता दुसऱ्या साईडनी पण थोडंसं भाजून घेऊया. 1-1 मिनिटं झालेलं आहे. आपण आता ट्विस्ट करून चेक करूया. येस, परफेक्ट झालेला आहे आपलं सँडविच. अशा पद्धतीने आपण बाकीचे सँडविचेस पण करून घेऊया. इथे आपण आहे ना टिफिन मधली आता दुसरी रेसिपी करूया. छोटा पॅन ठेवलाय, त्यात ना अगदी अर्धा चमचा तूप किंवा बटर तुम्हाला जे हवे ते घालू शकता. त्यात ना आता चिमूटभर हिंग आणि उकडून घेतलेले स्वीटकॉर्न.
आता आपण हे ना छान फ्राय करून घेऊया, कारण काय ना आपल्याला रोस्टेड फ्लेवर हवाय ना, म्हणून आपल्याला ही जी प्रोसेस आहे ना ती हाय फ्लेमवर करायची, म्हणजे ह्याच्यातलं पाणी सुद्धा आहे ना थोडं आटून जातं. 1 मिनिट आपण छानपैकी आहे ना रोस्ट करून घेतलेले, हलके डाग पडलेले. बरं, जास्त परतायचं नाही, नाहीतर काय होतं, हे जे स्वीटकॉर्न ज्युसी असतात ना त्यातला आपला ज्युसी जो आहे ते कमी करायचं नाहीये, नाहीतर मग काय होतं टिफिन मध्ये कोरड पडते. आता आपण गॅस बंद करू आणि थोडस मीठ घालूया. आपण शिजवताना मीठ घातलेलं आहे, पण ते कसं होतं बऱ्याच वेळा पाण्यामुळे निघून जातं. सो अंदाज घेऊन मीठ घालायचं आणि त्यानंतर फायनल काळी मिरी पावडर, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे, तुमच्या मुलांना जेवढं तिखट चालेल त्या पद्धतीने, आणि गॅस बंद करून हे घालायचं. म्हणजे काय होतं की ठसकाही लागत नाही आणि छानपैकी मिक्स होतं. अशा पद्धतीने रोस्टेड कॉर्न तयार आहेत. आपण ते आता गार करून घेऊ. इथे सँडविच मी तुम्हाला ना कट करून दाखवते, तुम्हाला कुठल्या शेप मध्ये पाहिजे ना त्या पद्धतीने. सँडविच कट करताना बरोबर आहे ना असा हात ठेवायचा आणि मधून कट करायचं, त्यानंतर टर्न करून या साईडने कट करायचं, म्हणजे व्यवस्थित कट होतं. हे बघा कसलं मस्त क्रीमी आपलं आहे ना स्टफिंग दिसतंय ना. आता आपण आहे ना टिफिन भरायला घेणार आहोत. इथे आपण आहे ना रोस्टेड स्वीट कॉर्न भरून घेणार आहोत. आता दुसरा जो छोटा कप्पा आहे ना त्याच्यामध्ये आपण आहे ना डाळिंबाचे दाणे भरणार आहोत. आता आपण फायनल आहे ना आपले जे सँडविचेस आहेत ते ह्याच्यात ठेवून घेऊया. आणि फायनली आपण आहे ना ह्याच्याबरोबर एक छोटस आहे ना टोमॅटो केचपचं एक पॅकेट पण देणार आहोत. फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपला आहे ना हेल्दी, कलरफुल आणि यम्मी असा आहे ना टिफिन भरून इकडे रेडी आहे. तर फ्रेंड्स, हे जे सँडविच आहे ह्याच्यात आपण भरपूर प्रमाणात गाजर टाकलेला आहे आणि अजून 2 व्हेजिटेबल्स थोडेसे इन्क्लूड केलेले आहेत. ते तुम्हाला स्किप करायचे असतील तर करू शकता, नाही तर घातले तर उलट चांगलंच आहे. आता हे जे सँडविच आहे ते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकतं. आणि ब्रेड तर तुम्ही कुठलाही तुम्हाला जो हवे तो तुम्ही चूज करू शकता. सो नक्की आहे ना हे सँडविचचा प्रकार करून बघा. ह्याच्या आधी सुद्धा आपण आहे ना भरपूर सँडविचचे प्रकार केलेले आहेत. त्यानंतर टिफिन सिरीजचे आहे ना जे पार्ट झालेले आहेत ना त्याच्या सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये देते. चेक केले नसतील, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी. आणि महत्वाचं म्हणजे मी ना इंस्टाग्रामचं आपलं जे पेज आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. नक्की त्याला फॉलो करा, कारण भरपूर ह्याच्या व्यतिरिक्त शॉर्ट्स असतात किंवा काही युजफुल टिप्स असतात. त्यानंतर आठवड्याचा मेन्यू असतो, तर या बऱ्याच गोष्टी आहेत ना त्याच्यावर असतात. सो नक्की चेक करा आणि फॉलो करा.